विकास समाचारमध्ये आपले स्वागत। मेढकमध्ये जातीय तणाव, मेढक पोलिसांचे संपूर्ण अपयश। बकरा ईदच्या निमित्ताने मुस्लिम समाजाने कुर्बानीसाठी विकत आणलेले बैल मद्रसामध्ये ठेवले असता आरएसएस आणि भाजप कार्यकर्त्यांनी जातीय तणाव सुरू केला। आरएसएस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी मेढक टाउनमध्ये मुस्लिमांवर आणि त्यांच्या मालमत्तेवर हल्ला करून 7 मुस्लिम तरुण जखमी केले आणि मेढक पोलीस मूक प्रेक्षक बनले होते। अमजदुल्ला खान MBT प्रवक्ते यांनी मेढक पोलिसांच्या भाजप आणि आरएसएस कार्यकर्त्यांच्या विरोधात आणि मुस्लिम आणि त्यांच्या संस्थांवर हल्ले करण्यासाठी या जातीयवादी घटकांना मोकळे हात दिल्याचा तीव्र निषेध केला। खान म्हणाले की अनुमुला रेवंत रेड्डी यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यापासून जातीयवादी घटनांना मुस्लिमांवर हल्ले करण्यास आणि त्यांच्या मालमत्तेचे नुकसान करण्यास मोकळे हात देण्यात आले असून पोलीस मूकप्रेक्षक आहेत। भाजप आणि आरएसएसचे कार्यकर्ते मद्रसा येथे जमले आणि धरणे देत असताना मेढक पोलीस गप्प का होते आणि त्यांना लगेच अटक का झाली नाही, असा सवाल खान यांनी केला। खान म्हणाले की अनुमुला रेवंत रेड्डी यांनी राजवटीत संपूर्ण कायदा आणि सुव्यवस्था बिघडवला आहे। भाई रायदुर्ग तो नहीं। अरे